नमस्कार बहिणींनो, तुमच्यासाठी दोन मोठी खुश खबर घेऊन आलेलो आहे. आणि सर्वात पहिली म्हणजेच कोणत्या कोणत्या बहिणींची केवायसी झाली नाही त्यांनी व्हिडिओच्या कमेंटमध्ये स्वतःचं नाव सांगायचं आणि जिल्ह्याचं नाव सांगायचं आणि कारण सांगायचे की या कारणामुळे आमची केवायसी झाली नाही. तर बहिणींनो, ज्या ज्या बहिणींची केवायसी झाली नाही त्यांच्यासाठी मोठी खुश खबर घेऊन आलेलो आहे. आपले मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही खुश खबर दिलेली आहे. ठीक आहे, पुराव्यासहित तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करून सांगणार आहे. तसेच 6,000 रुपये बद्दल पण एक मोठी अपडेट समोर आलेली आहे की हे 6,000 रुपये बहिणींना भेटणार आहे. तर याबद्दल या मागचं माहिती समोर आलेली आहे की खरंच बहिणींना 6,000 रुपये भेटणार आहे की नाही. कळतंय बहिणीनो, 6,000 रुपये म्हणजे ज्या ज्या बहिणींना फेब्रुवारी, मार्च, एप्रिलचा हप्ता भेटला नाहीये प्लस हा आता मेचा हप्ता, असे करून 4 हप्ते बहिणींना एकत्र भेटणार आहे अशी माहिती समोर येत आहे. तर त्याबद्दल पण एक मोठी अपडेट आलेली आहे, ते पण मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे. तसेच तुम्हाला माहित असेल तर लाडकी बहीण योजनेचे वयोगट काय आहे, 21 ते 62. म्हणजेच 21 ते 62 या वयात ज्या बहिणी असतील त्याच बहिणी या लाडकी बहीण होण्यासाठी पात्र आहेत. पण ज्या बहिणींचे वय 62च्या वर झालेलं आहे त्या बहिणींसाठी पण एक मोठी खुशखबर घेऊन आलेलो आहे. कळतंय, सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. ठीक आहे बहिणीनो, तर बहिणीनो सर्वात महत्वाची गोष्ट ॲग्रो वर आलेली आहे, तुम्हाला इथं दिसत असेल. ॲग्रो ची ही महत्वाची बातमी आहे. काय आहे ते तुम्हाला मी एकदा वाचून दाखवतो. लाडकी बहीण स्कीम, अपात्र लाडक्या बहिणींना पुन्हा ई केवायसीचे मुख्यमंत्र्यांचे संकेत. तर बघू शकता, मुख्यमंत्री यांनी संकेत दिलेला आहे. त्यांनी पत्रकारांना सांगितलेलं आहे 81 लाख महिला अशा आहेत त्यांची केवायसी दुरुस्ती झालेली नाहीये आणि त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. आणि अजून पण काही कारण आहे त्यात. भरपूर बहिणी अशा पण आहेत त्यांच्या घरात एखाद्या व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणून काम करत आहे, त्या बहिणींना अपात्र ठरवलं आहे. आणि काही बहिणी अशा पण आहेत त्यांच्या घरात किंवा त्यांच्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीच्या नावावर 4 व्हीलर गाडी आहे, त्यांना सुद्धा अपात्र करण्यात आलेलं आहे. तर असे भरपूर कारण आहे, त्या कारणामुळेच हा आकडा 80 ते 81 लाख पर्यंत गेलेला आहे आणि या बहिणींना अपात्र करण्यात आलेले आहे. कळतंय बहिणीनो. आणि बहिणीनो, तसेच आपले मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की 1,70,00,000 महिला पात्र ठरले आहेत लाडकी बहीण योजनेबद्दल आणि या 1,70,00,000 महिलांना पुढच्या हप्ते रेग्युलरपणे भेटणार आहे. पण ते ह्यांचा पण विचार करत आहे. 80 ते 81 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत, त्यांचा पण विचार करत आहे आणि त्यांच्या पण ई केवायसीच्या पडताळणी सुरुवात झालेली आहे. कळतंय बहिणीनो. तर ज्या ज्या बहिणींनी केवायसी दुरुस्ती केली होती त्यांची पडताळणी सुरू आहे आणि ज्या बहिणींनी केवायसी दुरुस्तीच केली नाहीये तर त्यांच्यासाठी अजून काही अपडेट आले नाहीये. जेव्हा पण काही अपडेट येईल तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलद्वारे कळवलं जाईल. ठीक आहे बहिणीनो, कोणत्या कोणत्या बहिणीला असं वाटतं की ही ई केवायसीची लिंक परत सुरू व्हावी त्यांनी व्हिडिओच्या कमेंटमध्ये होय की नाही नक्की सांगायचे. भरपूर बहिणी आहेत त्यांची केवायसी न झाल्यामुळे त्यांना अपात्र ठरवलेले आहेत. हालाकी ते पात्र आहेत या योजनेसाठी, पण त्यांना केवायसी करता आले नाही त्यांच्या काही कारणामुळे. कळतंय बहिणीनो. तर यावेळेस जेव्हा पण केवायसीची लिंक सुरू होईल तर बहिणीनो केवायसी करून घ्यायची आहे. आणि ज्या ज्या बहिणी पात्र आहेत आणि त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे त्या बहिणीने सुद्धा परत केवायसी करून घ्यायची आहे. ठीक आहे बहिणीनो, येणाऱ्या दिवसात आपल्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार येणाऱ्या दिवसात ई केवायसीची विंडो परत ओपन होणार आहे. ठीक आहे बहिणीनो, एक साम टीव्हीवर पण एक मोठी अपडेट समोर आलेली आहे, तुम्हाला इथं दिसत असेल. दिलेलं आहे लाडकी बहीण योजना बंद होताच महिलांची नवीन शक्कल. आता बहिणीनो, तुम्हाला माहित असेल तर ज्या बहिणींचे वय 62च्या वर झाले आहे ते आता या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाहीयेत, ते अपात्र ठरतात. कळते, कारण सरकारने वयोगटच 21 ते 62 पर्यंत ठरवलेला आहे आणि ज्यांचं आता 62 ते 63 झालेले आहे त्या बहिणी आता पात्र नाहीयेत या योजनेसाठी. ठीक आहे, तर त्या बहिणीने काय करायचे, इथं दिसत असं सामटीवर लिहिलेलं आहे की या योजनेसाठी सुरू झाली अर्जांची लाट. म्हणजेच श्रवणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेबद्दल तुम्ही अर्ज करू शकता. ज्या बहिणींचं वय 62च्या वर झालेलं आहे आणि त्यांना अपात्र ठरवण्यात आलेले त्यांनी आता श्रवणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेमध्ये फॉर्म भरू शकतात. कळतंय बहिणीनो. ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे त्या बहिणींनी श्रवणबाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजनेबद्दल फॉर्म भरू नका. कळतंय बहिणीनो, आपण काही खोटी माहिती देत नाही, जे खरं असतं तेच सांगतो. कळतंय, नाहीतर पुढे जाऊन तुमच्यावर कारवाई होऊ शकते. तर ज्या ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे त्यांनी श्रवणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेचा विचार करू नका. आणि जेव्हा त्यांचं वय 62च्या वर होईल तेव्हा तुम्ही संजय गांधी व श्रवणबाळ योजनेचा फॉर्म भरू शकता. जर या श्रवणबाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजनेबद्दल माहिती हवी असेल तर आपण याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ बनवू आणि तुम्ही फक्त व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगायचे की श्रवणबाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजनेबद्दल माहिती द्या. जर तुमचा कमेंट आला तर आपण याबद्दल एक डिटेल व्हिडिओ बनवू आणि कसा फॉर्म भरायचा आहे ते पण मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये क्लिअर करून सांगणार आहे. कळतंय बहिणीनो.
तर तुम्हाला दोन खुशखबर दिली. एक तर ई केवायसीची लिंक पूर्ण सुरू होण्याचे आपले मुख्यमंत्र्यांकडून आदेश आलेले आहेत, ते एक खुशखबर दिली. आणि ज्या महिलांचे वय 62च्या वर झालेलं आहे त्यांच्यासाठी पण एक मोठी खुशखबर मी तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे. आता भरपूर बहिणींचा प्रश्न आहे की हा मेचा हप्त्याचं वाटप कधी होणार आहे. मे महिना पूर्ण संपलेला आहे. तर बहिणीनो, तुम्ही बातम्या बघत असाल तर बातम्यामध्ये तर असं सांगत आहे 10 ते 15 जूनच्या दरम्यान तुमच्या खात्यात हा मेचा हप्ता जमा होईल. पण बहिणीनो, 10 ते 20 तारखेच्या दरम्यान तुमच्या खात्यात GR येण्याची शक्यता आहे. कळते. आणि तुम्हाला माहित असेल तर मागचे सगळे हप्ते लगभग महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरण होत आहे. तर ह्या वेळेस पण एखाद्या वेळेस असं घडू शकतं, जूनच्या शेवटच्या आठवड्यात हा मेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होऊ शकतो. बहिणी पात्र आहे म्हणजेच 1,70,00,000 ज्या महिला आहेत त्यांच्या खात्यात मेचा हप्ता जमा होणारच आहे. थोडे 1-2 दिवस मागे पुढे होऊ शकता, पण त्यांनी काळजी करायची नाहीये. त्यांच्या खात्यात हा मेचा हप्ता जमा होणारच आहे. ठीक आहे बहिणीनो. तर बहिणीनो, या काही महत्वाचे अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो होतो. अशाच अप टू डेट खबरसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. मला अजून काय अडचण असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की विचारा. ठीक आहे बहिणीनो.